श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण ओवी क्रमांक 293 पाहतो आहोत. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं? ज्याचं अंतःकरण आनंदाने नित्य भरलेलं आहे, ज्याला विषय वासना विकारांचा स्पर्श सुद्धा नाही, ज्याच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत, जो निर्वासन झालेला आहे, जो सदैव आत्मानंदामध्ये मग्न आहे, ज्याचा आनंद त्याच्याच आतमध्ये आहे, त्याच्याच अंतरंगामध्ये आहे आणि त्या आत्मानंदामध्ये तो सतत संतोष पावतो आहे. अशाच पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं. हे अर्जुना, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे, जो सतत आत्मसंतोषामध्ये मग्न असतो, ज्याला कुठल्याही प्रकारच्या कामनांचा, अपेक्षांचा, विषयांचा, वासनांचा स्पर्शही झालेला नसतो. अशा स्थितप्रज्ञ माणसाच्या सहवासात आपण सतत राहावं. ज्याला आत्मानंद मिळालेला आहे, त्याला इतर गोष्टींचा आनंद तुच्छ वाटतो. इतर वासना, विषय त्याला तुच्छ वाटतात. एकदा का ब्रह्मरस चाखण्याची गोडी प्राप्त झाली की इतर रस नको वाटतात. एकदा का आत्मानंद प्राप्त झाला की इतर विषयातला आनंद तुच्छ वाटतो, नकोसा वाटतो. आणि म्हणून आपण अशा संतांच्या, सत्पुरुषांच्या सहवासात राहावं आणि तो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या स्वतःच्या मनाशी आणि विचारांशी, बुद्धीशी प्रामाणिक असावं. आपण आपल्यालाच विचारावं की नेमकं तुला काय हवंय? आनंद, समाधान हवंय का विषय वासनांची, भोगांची तृप्तता हवी आहे? आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा, अरे तुला पैसा हवाय का? मग पैसा असणारी किती माणसं या जगामध्ये सुखी आहेत? अगदी टाटा, बिर्ला किंवा अंबानी, धीरूभाई अंबानी अशा कोट्याधीशांच्या घरी सुद्धा काळजा आहे, दुःख आहे, त्रास आहे, कटकटी आहे. म्हणजे पैसा असला म्हणजे आपल्याला आनंद मिळतो असं जे काही आपल्या मनाला वाटतं ते खोटं आहे. कारण पैसेवाले लोक सुद्धा दुःखी असतात, रडतात. बरं, बायको चांगली मिळाली म्हणजे सुख मिळेल का? मग आता आपण विचार करावा, किती लोकांच्या बायका चांगल्या आहेत आणि चांगली बायको असून सुद्धा किती त्यांना दुःख भोगावी लागतात. आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा, मुलं बाळ आहेत म्हणजे आनंद मिळेल का? मग आपणच विचार करावा, मुलं बाळ असणारी माणसं खऱ्या अर्थाने सुखी आहेत का? नातेवाईक भरपूर असणारी माणसं सुखी आहेत का? नाही का? बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, फिक्स डिपॉझिट आहे, अशी माणसं सुखी आहेत का? घरामध्ये सोनं, नाणं, चांदीच्या वस्तू आहेत, घरामध्ये सगळ्या प्रकारचं उत्तम फर्निचर आहे, अशी माणसं सुखी आहेत का? स्वतःचं घर आहे, बंगला आहे, गाडी आहे,
नोकर चाकर आहेत, अशी माणसं सुखी आहेत का? खायला भरपूर आहे, रोज पंचपक्वानाची जेवणं जेवतायत, अशी माणसं सुखी आहेत का? मग सुख नेमकं कशात आहे, हा विचार आपण सर्वांनी जरूर करावा. आणि मग आपल्या लक्षात येईल की या सगळ्या विषय वासना विकारांना आपण बळी पडतो आणि विनाकारण दुःख भोगत राहतो. जोपर्यंत आपल्या मनामध्ये अपेक्षा आहेत तोपर्यंत आपल्याला अपेक्षा भंगाचं दुःखच भोगावं लागणार आहे. आणि खरी गंमत अशी आहे की अपेक्षा या कधीच संपत नाहीत. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते, दुसरी पूर्ण झाली की तिसरी उभी राहते. मला हे हवंय, मला ते हवंय, मला हेही हवंय आणि मला तेही हवंय, अशी हाव कायम वाढतच जाते, कधीच संपत नाही. पैसा कितीही मिळाला तरी तृप्तता येत नाही. रोज पंचपक्वानाचं जेवण जेवून सुद्धा आनंद मिळत नाही. आणि मग आपल्या लक्षात येतं की आनंद मिळवण्याच्या या ज्या कल्पना आहेत त्याच मुळी चुकीच्या आहेत. सुख मिळवण्याच्या या ज्या कल्पना आहेत त्याच मुळी दुःखदायक आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ज्या प्रपंचापासून आपल्याला सुख मिळावं असं आपण अपेक्षा करत होतो तो प्रपंचच दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. आणि मग एकदा का असं सगळं समजलं आणि मग आपण खऱ्या अर्थाने प्रपंच सोडून प्रपंचापासून अलिप्त होऊन खऱ्या अर्थाने मनातून या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, वासना काढून टाकून जर आपण प्रामाणिकपणे त्या नामामध्ये आणि नामस्मरणामध्ये जर खऱ्या अर्थाने आपण रंगू लागलो, त्या नामाच्या आनंदामध्ये जर आपण हळूहळू प्रवेश करू लागलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद प्राप्त होईल. भगवंताच्या कडे हळूहळू जेव्हा आपण जवळ जाऊ तसा तसा तो आनंद आपल्याला वाढत्या प्रमाणामध्ये वाढता आनंद मिळेल. आणि ज्या दिवशी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल, आत्मसुख प्राप्त होईल, आत्मशांती प्राप्त होईल, त्याच दिवशी आपल्याला परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद प्राप्त होईल. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आपलाच आनंद मिळवत राहिलो आणि तो बाहेर नसून आतमध्येच आहे हे जेव्हा आपल्याला समजू लागेल आणि मग आतच असणाऱ्या आनंदामध्ये जेव्हा आपण रमू, त्या आनंदामध्ये आपली बुद्धी, आपलं मन, आपले विचार जेव्हा स्थिर होतील तेव्हा आपल्याला हळूहळू स्थितप्रज्ञता प्राप्त होईल. या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी अनुभव आल्याशिवाय, ते आत्मसुख मिळाल्याशिवाय, ती आत्मशांती मिळाल्याशिवाय, ते आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्ता या क्षणापासूनच तुम्ही आनंदाच्या मागे प्रवास करायला सुरुवात करा. हा आनंद आपल्याच आतमध्ये आहे आणि तो आपल्यालाच मिळवायचा आहे. आणि म्हणून डोळे मिटून एका जागी शांत बसून राहा
आणि त्या भगवंताचं नाम घ्या, त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, मनन करा, त्याचे गुणगान करा, त्याचं चरित्र पहा, त्याचे प्रसंग आठवा, त्याचं वागणं पहा, बोलणं पहा, त्याचं हसणं पहा. आणि मग अशा प्रकारे तो भगवंत आपल्याला तो आनंद प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपण त्या भगवंतामध्ये हरवून गेलं पाहिजे, भगवंतमय झालं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण गीतेमधला 56वा श्लोक पाहूया. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिर उच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिर उच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधीर मुनिर उच्यते. याचा अर्थ आता आपण बघूया. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही, जो सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झालेला असतो, अशाच माणसाला स्थिर मन झालेला मुनी असं म्हटलं जातं. महाराज म्हणतात 3 प्रकारची दुःख आपल्याला भोगावी लागतात. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. अशा 3ही प्रकारची दुःखे प्राप्त झाली असून सुद्धा ज्याचं मन उद्विग्न होत नाही आणि अनेक प्रकारची सुख प्राप्त होऊन सुद्धा जो त्या सुखाचा आनंद साजरा करत नाही, जो सुखामुळे हर्षोल्लासित होत नाही आणि ज्याच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, वासना नाहीशा झालेल्या आहेत, जो निरीच्छ झालेला आहे आणि ज्याच्या मनातून राग, भीती, भय आणि क्रोध या गोष्टी नाहीशा झालेल्या असतात, अशाच मुनीला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना सर्वात पहिलं लक्षण सांगितलंय संतोष, जो कायम संतोषात असतो. आता पुढची लक्षणं सांगताना ते म्हणतायत की त्याच्या वासना नाहीशा झालेल्या असतात, मनातले विकार नाहीसे झालेले असतात आणि विषयांची नावड त्याला झालेली असते. पुढे म्हणतायत अशा स्थितप्रज्ञ माणसाला एकांत प्रिय असतो. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. अशा माणसांना एकांत प्रिय असतो आणि ते मौन पाळत असतात. ते लोकांपासून दूर असतात, त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
त्यांना चव्हाट्यावर बसून 4 लोकांशी फालतू गप्पा मारत बसणं आवडत नाही. लोकांचा संग सुद्धा त्यांना आवडत नाही. ते एकांतात बसतात. आपल्या देहाची सुद्धा उपाधी आहे असं त्यांना वाटतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवात चुकवोनी. अशा प्रकारे मनुष्य जेव्हा भगवंतापाशी रमायला लागतो आणि भगवंतामध्येच मग्न होतो, विलीन होतो, त्यावेळेला त्याला एकांत प्रिय वाटतो. एकांताशिवाय तो राहूच शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जंगलामध्ये जाऊन, डोंगर दऱ्यामध्ये जाऊन, रानावनामध्ये जाऊन जो काही एकांत आपल्याला भोगायचा आहे, तो जर आपण प्रपंचात असून जर भोगू शकलो, भगवंताच्या भक्तीमध्ये राहून, नामामध्ये राहून, त्याच्या स्मरणामध्ये राहून आपण जर हाच एकांत प्रपंचामध्ये अनुभवू लागलो, तर प्रपंचामध्ये असून सुद्धा आपण नसल्यासारखे होऊ. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, प्रपंचामध्ये असून नसावे किंवा आपल्याच घरी पाहुण्यासारखं राहावं किंवा मेल्यासारखं पडून राहावं. कशाच्याच अपेक्षा करू नयेत. आणि हाच एकांत आपल्याला साधायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.